राणासाहेब, कालपासून बिबट्यांचा विषय खूप गाजतो आहे. मोठ्या प्रमाणात हे करायला हवं, ते करायला हवं, या सगळ्या गोष्टी होत आहेत. मात्र सरकारकडनं नेमकं ह्या बिबट्यांवर नियंत्रण आणण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत असं वाटतं? मी आजच गणेश नाईक साहेबांची सुद्धा भेट घेतली. त्यांना सांगितलं की वनताराच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये झू तयार करा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर वनताराच्या धर्तीवर झू तयार केलं तर बिबट्याचं संरक्षण होईल, त्या ठिकाणी अनेक लोकांचं मनोरंजन होईल आणि पाळीव प्राण्याचा बिबट्याला दर्जा द्या आणि ते पोसण्याची सगळ्यांना परवानगी द्या. जर त्याला लहानपणापासून जर पालनपोषण केलं तर तो माणसाळला जाईल, त्याचं संरक्षण पण होईल आणि मोठ्या प्रमाणात बिबटे जसे खतरनाक कुत्रे वेगवेगळ्या जातीचे घरामध्ये पाळतात त्यापेक्षा मला वाटतं बिबट्या चांगला आहे. त्याला जर लहानपणापासून जर चांगल्या प्रकारे बाबा आमटेंनी जसं आपल्या वनामध्ये ठेवलेलं आहे तशा पद्धतीनं काही सिलेक्टेड लोक जर त्याला पालनपोषण करतील तर बिबट्याचं एक खऱ्या अर्थानं चांगल्या प्रमाणे देखरेख होईल. एक पाळीव प्राण्यामध्ये त्याचा दर्जा जर देऊन प्रत्येकाला जर याचा अधिकार दिला तर चांगलं राहील.